नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ लाईक करू नका किंवा शेअरही करू नका, परंतु सगळ्यांना एक विनंती आहे, आजचा व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण ऐका, लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये मी जे काही सांगतोय किंवा जे काही बोलतोय त्याच्यावर थोडा विचार करा शांत चित्ताने, आणि त्यानंतर निर्णय घ्या की आपल्याला काय करायचं आहे. बाकी आपण सर्व सुज्ञ आहात. 16 नोव्हेंबर म्हणजे रविवारचा दिवस 16 नोव्हेंबर. मित्रांनो, फक्त थोडी कल्पना करा की रविवारचा दिवस आहे, सायंकाळी अंधार पडला आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, सायंकाळी अंधार लवकर होतो. आपली मुलगी किंवा आपलं बाळ सायंकाळी जे नेहमी आपण घराबाहेर मुलांना खेळायला सोडतो, आपल्या घरातलं बाळ खेळायला बाहेर गेलेलं आहे, रोजप्रमाणे आपल्याच घराच्या अगदी जवळ. आणि थोड्या वेळाने तुम्ही त्या बाळाचा शोध घेता, ते बाळ आपल्याला सापडत नाही, सगळीकडे शोधाशोध होते, आणि अवघ्या 3 तासात त्या बाळाचं मृतदेह आपल्याला सापडतो. ते बाळ आपल्याला मेलेल्या अवस्थेत, आणि तेही अत्यंत निर्दयीपणे ठेचून मारलेल्या अवस्थेत सापडतात. कल्पना करा काय अवस्था असणार आहे आपली. ऐकून सुद्धा अंगावर काटे येतात आणि विचार करायला सुद्धा भीती वाटते. पण ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती, मलाही माहिती, ही गोष्ट कुणाच्या तरी आयुष्यात खरोखर घडलेली आहे. आत्ताच म्हणजे गेल्या रविवारी मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळे हे जे गाव आहे, त्या गावामध्ये एक जे जोडपं आहे, माता पिता आहेत, ते ह्या दुःखातनं, जे विचार करायला सुद्धा आपल्या अंगावर आज काटा येतोय ना, त्या दुःखातून ते आईबाप आता जात आहेत. त्यांच्यासोबत हे सर्व घडलेलं आहे. मी यज्ञा या चिमुरडीबद्दल बोलतो. मित्रांनो, सगळ्यांना आतापर्यंत माहिती झालेलं आहे, महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजत आहे. 3 ते 3.5 वर्षाची मुलगी होती फक्त. विचार करा, खेळायला गेली आहे सायंकाळी रविवारी, गायब झाली, आणि अवघ्या 3 तासामध्ये ठेचून मारलेल्या अवस्थेत एवढ्या लहान मुलीचं प्रेत सापडलं किंवा तिचा मृतदेह सापडला. इतक्या वाईट आणि इतके आपण म्हणू की निर्दयीपणे मारलेला आहे. मित्रांनो, मी त्याचे फोटो पाहिलेले आहेत, तुम्हीही पाहिले असणार. सोशल मीडियावर खूप फोटो, व्हिडिओज सध्या यज्ञा या बाळाचे येत आहेत. हृदय म्हणजे अक्षरशः जागेवर राहत नाही, हृदयाचे ठोके चुकत आहेत. प्रत्येक जो व्हिडिओ आपण जेव्हा बघतोय, तिचे फोटो बघतोय, त्या चिमुरडीचे जुने काही व्हिडिओ आहेत घरातले, ते सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. पण मित्रांनो, आपला मुद्दा आज असा आहे की विचार करा, ही जी घटना घडली, ही घटना घडल्यानंतर घडून आज जवळजवळ 1 हप्ता होत येत आहे, एक पूर्ण सप्ताह होण्यात येत आहे. परंतु अजूनही त्या हरामखोरावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाहीये. फक्त मारलेलं नाहीये, तर त्या चिमुरडीवर वाईट कृत्य करून मारलेलं आहे. 3-3.5 वर्षाच्या मुलीवर कोणता माणूस वाईट कृत्य करू शकतो? खरं तर याच्यावर विश्वास बसत नाही. आणि जर कोणी हे करत असेल तर तो माणूस त्याला म्हणायचं का? हा सगळ्यात मोठा विषय. कारण माणूस हे कृत्य करू शकत नाही. माणसाच्या रूपामध्ये जो हैवान आहे, म्हणजे तो माणूस म्हणण्याच्या लायकच नाही, माणूस आहेच नाही, माणूस ही गोष्ट करू शकत नाही. आणि त्याचं कारणही काय होतं मित्रांनो, तर त्या जो कोणी तो हरामखोर आहे, त्याचं नावही सर्वांना माहिती आहे, पण त्याचं आणि त्या चिमुरडीच्या वडिलांचं काही कारणास्तव, काही कारणावरून भांडण झालेलं होतं साधारण महिन्याभरापूर्वी. आणि महिन्याभरापूर्वी झालेल्या भांडणानंतरही त्यांचे 2-3दा खटके उडाले असतील, असेल काही विषय, तो वेगळा, तो भाग आहे, आपल्याला ते माहित नाही. काही असू द्या भांडण,
पण त्याचा बदला, त्याची जी काही सूड भावना होती ना, ती त्या हरामखोराने डोक्यात ठेवली आणि त्याने त्याचा बदला म्हणून त्या चिमुरडीला लक्ष केलं. मित्रांनो, मला तुम्हाला फक्त मी आज हा व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय, हे सगळं तुम्हाला माहिती असेल. मी व्हिडिओ याच्यासाठी बनवतोय की आज जे यज्ञ या बाळाबरोबर झालेलं आहे, याच्या पूर्वीही आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र याला आपण साधू संतांची भूमी म्हणतो. खरं तर भारत या देशाचा कडे बघण्याचा दृष्टिकोन जगाचा वेगळा आहे आणि त्यातल्या त्यात भारतातला महाराष्ट्र साधू संतांची पवित्र भूमी. आणि या भूमीत जर अशा गोष्टी घडतायत तर खरोखर आपल्याला सगळ्यांना लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. यापूर्वीही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि या घटनांमध्ये खूप घटना अशा आहेत की ज्या घडून काही दिवस ते वातावरण तापलं, जसं आता यज्ञ या बाळाच्या बाबतीत तापत आहे. काही दिवस तुम्ही आम्ही सगळ्यांनी संताप केला, हे केलं ते केलं, आपला द्वेष विविध माध्यमातून प्रकट केला आणि त्यानंतर आपण सर्व आपल्या रोजच्या आयुष्यात लागलो, रोजच्या दैनंदिन जीवनात लागलो आणि तो विषय दाबला गेला. असे अनेक घटना आहेत ज्या चिमुरडींसोबत घडलेल्या आहेत आणि फक्त जनतेने त्याचा जो आक्रोश आहे तो थंड पडल्यामुळे, जनतेचा आक्रोश थंड पडल्यामुळे प्रशासनामध्ये असणारे अनेक भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांनी देखील हे प्रकरण दाबलं आणि अनेक प्रकरणे असे दाबले गेलेले यापूर्वी. म्हणून मित्रांनो, माझा हा व्हिडिओ बनवायचा मूळ उद्देश आज असा आहे की जे यापूर्वी घडलं, आतापर्यंत घडत आलं, लक्षात ठेवा ही वाईट वेळ कुणावरही येऊ शकते. आज त्या आईवडिलांवर आहे, उद्याही आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते, येऊ नये याच्यासाठी मी सांगतोय मित्रांनो की आपल्याला सर्वांना आपल्या आजूबाजूला वावरत असणारे जे काही असे राक्षस आहेत यांना ओळखायचं आहे आणि यांना ठेचायचं आहे. यांना ठेचायचं कसं आहे तर मित्रांनो, लक्षात घ्या, मी कोणालाही कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करत नाहीये, ते आपण कोणीच करू नये. परंतु आपल्याला कमीत कमी प्रशासनाला या सगळ्या अशा नराधमांना त्यांच्या जी काही त्यांची शिक्षा आहे किंवा जी त्यांची पात्रता आहे त्या पात्रतेची शिक्षा, आणि ती शिक्षा म्हणजे केवळ मृत्यू, केवळ फाशी, अशा हरामखोर प्रजातीला फासापर्यंत प्रशासनाने पोचवावं ही प्रशासनाला विनंती देखील आहे. आणि प्रशासनाला हे करण्यासाठी भाग तुम्ही आम्हीच पाडू शकतो. ती चिमुरडी गेली, जीवानिशी गेली, तिला आपण कुणी परत आणू शकत नाही. त्या आईबापाचं त्यांनी जे गमावलं मित्रांनो, ते आपण कधीच त्यांना परत करून देऊ शकत नाही. परंतु कमीत कमी ज्या राक्षसाने त्यांच्यापासून त्यांचं काळीज हिरवून घेतलं, त्या राक्षसाला या धर्तीवर त्यांच्या डोळ्यादेखत जगण्याचा काही अधिकार नाही. कारण जर तो जगला तर त्याला बघून ते आईबाप प्रत्येक क्षण आणि क्षण मरणार आहेत, प्रत्येक मिनिटाला ते मरणार आहे. म्हणून त्या हरामखोराला फाशी व्हावी, फक्त फाशी, दुसरी कुठलीही शिक्षा याच्यामध्ये योग्य ठरणार नाही. अशा प्रवृत्तीला फक्त फासावर लटकवलं गेलं पाहिजे आणि ते सुद्धा अत्यंत कमीत कमी काळात, खूप लवकरात लवकर. आणि हे फक्त तुम्ही आम्ही करू शकतो. मला हे सांगायचंय तुम्हाला सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून माझी विनंती आहे मित्रांनो की कृपया कृपया प्लीज या विषयाला थंड होऊ देऊ नका. आपली दैनंदिन कामं तर चालणारच आहेत मित्रांनो, पण लक्षात घ्या, कुणाच्या तरी काळजाचा तुकडा हिरवून घेतला गेलेला आहे. आपल्याला सुद्धा मुलबाळ आहेत मित्रांनो, आपण समजू शकतो त्या आईबापाचं दुःख. मला स्वतःला 5 ते 5.5 वर्षाची मुलगी आहे, अगदी त्याच वयातली मुलगी आहे. माझ्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबतच ही घटना घडलेली आहे. मी खूप चांगल्या पद्धतीने दुःख मित्रांनो फील करू शकतोय, तुम्हीही करत असणार. प्रत्येक आईबापच काय तर प्रत्येक जो माणूस आहे, कमीत कमी जो माणूस आहे आणि ज्याच्यात माणुसकी थोडी तरी शिल्लक आहे, त्या प्रत्येक माणसाला या घटनेचं दुःख आहे आज. आणि दुःख आहे, पण दुःख फक्त असून चालणार नाही, तर आपलं दुःख आपल्याला व्यक्त करावं लागेल आणि आपल्या
सगळ्यांचं दुःख जेव्हा व्यक्त होईल, प्रशासनावर दबाव निर्माण होईल आणि प्रशासनाला लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा निकाल लावायला भाग पाडायचं आहे. याच्यासाठी आपण जे काही करू शकतो, छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी गोष्ट तर करायला मित्रांनो मागे आपल्याला हटायचं नाहीये. मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे. लाखोच्या संख्येने लोक जमा झालेले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, जो कोणी हा व्हिडिओ बघतोय, ज्या कुठल्या जिल्ह्यातनं, महाराष्ट्रातनं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपण असाल, जिथे कुठे असाल, तिथे आपल्याला ह्या घटनेला जागृत ठेवायचं आहे. आपल्या आजूबाजूला समाज माध्यमातनं म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातनं. मित्रांनो, आपण ती घटना घडली, अनेक जण मी पाहिले, फक्त ज्या दिवशी ही घटना घडली 2 ते 3 दिवस सगळ्यांनी स्टेटस ठेवलं, त्याच्यानंतर सगळ्यांचे स्टेटस बदलले. अगदी या चिमुरडीच्या घटनेचा निषेध आहे, फाशी झाली पाहिजे असे स्टेटस ठेवलेले आहेत. आणि त्याच्या पुढेच आपण त्वरित कोणाचा वाढदिवसाचं स्टेटस आहे, कोणाचं कसलं स्टेटस आहे. मित्रांनो, मला बघा, कुणालाही आक्षेप मी घेत नाहीये, परंतु आपण एवढे भावनाशून्य कसं काय असू शकतो? कुणाचं तरी बाळ गेलेलं आहे आणि ते इतक्या निर्दयीपणे गेलेलं आहे, त्या आईबापावरती काय बितत असेल हे थोडंसं आपण जाणीव ठेवा. आणि मला हे सांगायचं आहे की समाज माध्यम, सोशल मीडिया हे आज आपल्याकडे खरं तर याला शाप देखील म्हणता येईल आणि याला आपल्याला वरदान देखील म्हणता येईल. चांगल्या कामासाठी याचा वापर केला तर हे वरदान आहे. या सोशल मीडियाचा आज आपण सगळ्यांनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनी खूप स्ट्रॉंगली वापर करायचा आहे, वरदान समजून वापर करायचा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की या वातावरणाला इतकं तापवा, याला अजिबात थंड होऊ देऊ नका. दररोज स्टेटस ठेवा या यज्ञा बाळाचं. तुमचं जे काही डेली आयुष्य आहे, मी म्हणत नाही की तुम्ही सगळं सोडा, अवश्य करा, आपले कामं करा, परंतु सोशल मीडियाला स्टेटसवर दररोज यज्ञा या बाळाचं स्टेटस ठेवा, त्या हरामखोराविषयी निषेध नोंदवा, आपला जो काही राग आहे तो व्यक्त करा. तुमच्याकडे इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, जे कुठलं माध्यम तुम्ही वापरत असणार त्या प्रत्येक माध्यमातनं त्या नराधमाविषयी निषेध नोंदवा. आणि निषेध नाही तर आपलं मागणी ही ठळक असली पाहिजे की फक्त फाशी, त्या हरामखोराला फक्त फाशी झाली पाहिजे, फाशीच्या व्यतिरिक्त दुसरी शिक्षा मान्य नाही. या पद्धतीचे आपल्याला सगळ्यांना दररोज स्टेटस ठेवायचे, जोपर्यंत ही गोष्ट निकालात निघत नाही आणि जोपर्यंत तो फासावर चढत नाही. आपल्याला दररोज स्टेटस ठेवायचं. याला आपल्याला पैसे लागत नाही मित्रांनो, काहीच नाही. पण आपण आपला जो काही सपोर्ट आहे किंवा आपला जो काही निषेध आहे तो फक्त बोलून व्यक्त न करता त्या मुलीच्या आणि त्या लेकराच्या आईबापांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे. कारण आपण त्याच समाजात राहतोय, आपली लेकरं देखील या समाजात वावरत आहेत. म्हणून सोशल मीडियाचा स्ट्रॉंगली वापर करा, दररोज स्टेटस ठेवा यज्ञा बाळाचं. आणि सोशल मीडियाच नाही, प्रत्येक परीने, ज्या कुठल्या परीने तुम्हाला शक्य आहे, जिथे कुठे आपण काम करत आहोत तिथे या विषयावर चर्चा करा आपल्या सहकर्मचाऱ्यांसोबत. लोकांची मतं घ्या, लोकांसोबत डिस्कस करा. याच्याने हा विषय जो आहे हा विषय थंड पडणार नाही मित्रांनो. या विषयाला पडद्याआड जाऊ देऊ नका, कारण अशाच कारणांनी अनेक गोष्टी दाबल्या गेल्या आणि अनेक लेकरांना न्याय मिळाला नाही. ते आत्ता व्हायला नको यज्ञ ह्या बाळाच्या बाबतीत, अशी माझी मनापासून इच्छा आहे. तसं मी स्वामींचरणी प्रार्थना मीही करत आहे, आपणही करा की अशा नराधमाला स्वामींनी या धर्तीवर ठेवू नये, त्याचा निकाल लवकरात लवकर काढावा. हे आपण महाराजांकडे प्रार्थना करणार आहोतच. परंतु माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, प्लीज हा विषय थंड होऊ देऊ नका. मूळ मुद्दा हाच आहे की काळजी घ्या. आणि ही काळजी मला तुम्हाला प्रत्येकाला घ्यायची आहे की हा विषय थंड होणार नाही. कारण हा विषय जर थोडा थंड झाला तर अनेक घटनांप्रमाणे ही घटना देखील दाबली जाईल आणि अनेक भ्रष्ट लोक बसलेले आहेत ठिकठिकाणी टप्प्याटप्प्यावरती. कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रकरण दाबलं जातं, पैशांसाठी म्हणा किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी म्हणा, राजकारण होतं. तर मित्रांनो, अशा विषयात कृपया राजकारण होऊ नये, ही काळजी आपणच घ्यायची आहे. आपण या देशाचे नागरिक आहोत.
सगळ्यांना विनंती आहे की काळजी घ्या, प्रत्येक जण जागृत राहा, जागे राहा, झोपून राहू नका. या विषयाला कुठल्याही प्रकारे इतर फाटे फुटता कामा नये. आपलं टार्गेट एकच आहे, आपला जो ध्येय आहे ते हेच आहे की आपल्याला यज्ञवाळाला, या छोट्याशा चिमुरडीला, तिचा जीव आपण परत नाही देऊ शकत, परंतु तिला न्याय नक्की मिळवून देऊ शकतो. कमीत कमी तिला न्याय मिळाला तर तिचे जे आई वडील आहेत मित्रांनो, त्यांना कमीत कमी आपला जो काळजाचा तुकडा ज्याने हिरावून नेला त्याला त्याच्या जागी पोहोचवलं, याचं समाधान तरी आपण त्या आईबापाला देऊ शकतो मित्रांनो. एवढं काम आपल्याला करायचं. आणि त्यानंतर आणखीन काही गोष्टी सांगेल की अशी जी राक्षस आहेत ना, हे आपल्या आजूबाजूला वावरतायत. तुम्ही जिथे राहता तुमच्या आजूबाजूला सुद्धा असा कोणी राक्षस असू शकतो, 100% असू शकतो. तर यांना ओळखा आणि आपल्याला आपले जे काही नजर आहे ना ती अत्यंत जागरूक ठेवायची आहे. फक्त आपलं लेकरू खेळतंय तेव्हाच नाही, आपण इतरही वेळेस मित्रांनो आपल्या गल्लीमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या आजूबाजूला कोणी अनोळखी व्यक्ती तर दिसत नाहीये ना, किंवा कुठला तरी व्यक्ती काही संशयास्पद हालचाल करताना दिसतोय का, ह्या गोष्टींवरती एक जागरूक व्यक्ती म्हणून, एक जागरूक पालक म्हणून आपण बारीक लक्ष मित्रांनो आजपासून ठेवायला कृपया सुरुवात करा. काळ खूप खूप वाईट चाललेला आहे. कुणावरच विश्वास तुम्हाला करता येणार नाहीये. तर प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवरती बारीक लक्ष ठेवा. हे तुम्हाला इतर कुणाच्या नाही तर कमीत कमी आपल्या लेकराच्या सुरक्षेसाठी करायचं आहे. प्रत्येकाने जेव्हा आपल्या लेकराच्या सुरक्षेसाठी अशा पद्धतीने जागरूकता जर आपण दाखवली तर मित्रांनो आपली लेकरं आणि परिणामी आपल्या आजूबाजूचे सर्वच जे नादान लेकरं आहेत मित्रांनो, ज्यांनी आयुष्य पाहिलेलं नाही हो, त्यांना जगण्याचा अधिकार आहे. तर त्यांना सुरक्षा मिळेल आणि त्यांची सुरक्षा करण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची आहे मित्रांनो. जसं आपण आपल्या बाळाला सांभाळतो ना, आपल्या बाळाविषयी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो, तसं आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या गल्लीमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जी इतरही लेकरं आहेत मित्रांनो, जरी तुमचं बाळ त्या ठिकाणी खेळत नसेल आणि तुम्ही कमीत कमी त्या ठिकाणी सहज बसला आहात, तुमच्यासमोर काही मुलं खेळत आहेत, तर एक जागरूक नागरिक म्हणून त्यांच्यावर थोडं लक्ष असू द्या. सगळ्यांना विनंती आहे. कुणी अननोन व्यक्ती आहे, अनोळखी व्यक्ती आलेला आहे, हालचालीवर लक्ष ठेवा. अनोळखी व्यक्ती संशयास्पद हालचाली करतोय, त्वरित प्रशासनाला कळवा. काही होत नाही. संशयास्पद तुम्हाला एखाद्या व्यक्तीची हालचाली वाटल्या ना तर त्वरित पोलिसांकडे जा. त्याच्यात तर नाही काही निष्पन्न झालं तर ती पोलीस तुम्हाला दोष देणार नाहीत किंवा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही मित्रांनो. आपलं हे कर्तव्य आहे. ही संशयास्पद वाटणारी गोष्ट आपण प्रशासनापर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि आजूबाजूलाही प्रशासन प्रत्येक वेळेस लगेचच आपल्यासाठी अवेलेबल राहील असंही होत नाही. आपण जिथे राहतोय ना, सगळे आपण आजूबाजूचे नागरिक ही आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या कॉलनीमध्ये आपली ही एकी असली पाहिजे की बाबा आपल्या कॉलनीत काही अशा प्रकारची कुठली घटना घडता कामा नये. याच्यासाठी सगळे तरुण मंडळीपासून तर लहान थोरापासून ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे. मित्रांनो, या गोष्टीवरती बसून चर्चा करा. आपल्या आपल्या भागामध्ये, एरियामध्ये मीटिंग घ्या, चर्चा करा, लोकांसोबत बोलवा की अशा घटना आपल्याला घडू नये यासाठी बाबा आपण काय पावलं उचलू शकतो याच्यावर चर्चा करा. आणि विनंती आहे की शक्य झालं तर प्लीज आपल्या आपल्या भागात मीटिंग घेऊन यज्ञाबाळाला आत्ता जिच्या सोबत झालेलं आहे तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काय करू शकतो याच्या बाबतीत चर्चा करा. आपल्या भागामध्ये आपण प्रशासनापर्यंत छोटे मोठे आंदोलन करू शकतो का, प्रशासनाकडे आपण मागणी करू शकतो का, ऍटलिस्ट प्रशासनाला पत्र तरी देऊ शकतो या नराधमाला फाशी द्या अशी आमची मागणी आहे. एवढं तरी करा मित्रांनो. तरी आपण प्रशासनाला पावलं उचलण्यासाठी आपण लवकर, प्रशासन तर त्याचं काम करत आहे, आपण प्रशासनाला दोष अजिबात देत नाही आहोत, परंतु जेव्हा आपल्या लोकशाहीमध्ये कुठल्याही गोष्टीच्या निर्णयाबाबतीत मित्रांनो जेव्हा जनतेचा आक्रोश होतो, जनतेकडून मागणी जेव्हा प्रबळ होते, त्यावेळेस ती गोष्ट निश्चितपणे लवकरात लवकर निकालात निघते. हेही तेवढंच सत्य आहे. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. प्रशासन आपलं काम करत आहे, नक्की करेल, मला विश्वासही आहे. सगळीच लोक भ्रष्ट नाही किंवा सगळीच लोक करप्टेड आहेत असं नाहीये. प्रशासनामध्ये खूप लोक चांगली आहेत, प्रामाणिक आहेत. त्यांना देखील मूलबाळ असतं मित्रांनो. प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट असेल, त्यांनाही भावना आहेत, ते भावना शून्य नाही आहेत, तेही काम करणारच आहेत. परंतु नागरिक म्हणून आणि पालक म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे मित्रांनो. कृपया
या विषयाला थंड होऊ देऊ नका, माझं एवढंच म्हणणं आहे. प्रत्येक माध्यमातून प्रयत्न करा, स्टेटस ठेवा, दररोज स्टेटस ठेवा, चर्चा करा लोकांसोबत, आपल्या कामाच्या ठिकाणी चर्चा करा, लोकांचे सल्ले घ्या किंवा डिस्कस करा काय व्हायला पाहिजे. प्रकरण थंड पडता कामा नये, माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो. बाकी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, अजिबात करू नका. मी तर म्हणतो लाईकचा हा विषय नाही, लाईक करू नका, शेअर करू नका, मी आधीच बोललो. परंतु जे बोलतोय ना, कृपया एवढं एक जबाबदार नागरिक म्हणून नक्की करा मित्रांनो. ठीक आहे, तुमचं देखील काय म्हणणं आहे या विषयावर मला कमेंट करून नक्की कळवा. आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रयत्न मला करायचा होता की मी जे तुम्हाला सांगतोय तर मी माझ्याकडून जेवढं शक्य आहे मी हा प्रयत्न म्हणून की ह्या चिमुरडीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काय करू शकतो त्याचं एक पाऊल मी उचललेलं आहे, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही नक्की बघा आणि नक्की त्या गोष्ट करा मित्रांनो. तुम्हाला काही असेल, अडचण असेल किंवा तुम्हाला काही डिस्कस करायचं असेल तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्यासोबत बोलू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि यावेळेस आपल्याला स्वामी सेवेसोबत यज्ञा बाळाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा आहे, तो नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.